बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या पाहू विस्तारानं। अखेर आज त्याचं आगमन झालं। दुपारी 2:30च्या दरम्यान आकाशात काळे ढग दाटून आले आणि बघता बघता पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली। जून महिन्याच्या अखेरीस आज पहिल्यांदाच पावसाळ्यासारखा दमदार पाऊस झाला। तासभर पडलेल्या पावसामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झाला। शिवाय शहराच्या सखल भागात आणि अनेक रस्त्यांवर जणू तळी निर्माण झाली। पहिल्याच पावसानं महानगरपालिकेच्या नालेसफाईचा दावा खोटा पाडला, पण अखेर ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती त्या वरुण राजाचं आज आगमन झालं आणि सारे जण सुखावले। दरम्यान 1 जुलैनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। अशातच जून महिना संपत आला तरी पावसानं दडी मारली होती। परिणामी शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे पावसाच्या आगमनाकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलंय। जून महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात थोडाफार पाऊस झाला होता, पण त्यानंतर रोजच कडाक्याचं ऊन पडत होतं। त्यामुळे पाऊस कधी सुरू होणार याची चातकासारखी वाट पाहिली जात होती। अशा परिस्थितीत आज दुपारी 2:30च्या दरम्यान आकाशात काळे ढग दाटून आले आणि पावसाला सुरुवात झाली। बघता बघता पावसाचा जोर वाढला। सुमारे तासभर मुसळधार पाऊस झाल्यानं सारेच जण सुखावले। झाडे गवत हिरवीगार दिसू लागली, तर हवेतील उष्मा चांगलाच घटला। सुमारे तासाभराच्या पावसामुळे अखेर पावसाळा सुरू झाल्याचा फील आला। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात केवळ 0.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। राधानगरी, चंदगड आणि गगनबावडा तालुका वगळता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस पडला नाही। कोल्हापूरसह अनेक गावांमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे, तर उपसा बंदीमुळे शेतकरी सुद्धा हवाल दिलायत। अशा परिस्थितीत आज पावसानं दिलासादायक हजेरी लावली, पण पहिल्याच पावसामुळे कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं होतं। छत्रपती ताराराणी चौकाजवळील 7 डे हायस्कूलजवळ नेहमीप्रमाणे आजही रस्त्यावर प्रचंड पाणी साचून राहिलं होतं। जिल्हाधिकारी कार्यालय ते हॉटेल पाटीलवाडापर्यंत सुद्धा रस्त्यावर घोट्या इतकं पाणी होतं। लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, जनता बाजार, कोंडाओळ या परिसरातही पहिल्याच पावसानं रस्त्यावर प्रचंड पाणी साठलं होतं। त्यामुळे नालेसफाई आणि गटर सफाईचा महापालिकेचा दावा सपशेल खोटा ठरला। अनेक रस्त्यांवर फुटपाथला लागून पाण्याचं तळं निर्माण झालेलं दिसून आलं। दुसरीकडे 1 जुलैपासून महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा जोर वाढेल, तर बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस होण्याचा अंदाज आहे।